अँड वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह स्पेस. आज आपल्या बरोबर आहे अ व्हेरी मेलोडियस सिंगर धनश्री गणत्राजी. धनश्री ताई, थँक्यू सो मच फॉर डुईंग दिस फॉर माय चॅनल आणि वेलकम. थँक्यू थँक्यू. आय एम सो हॅपी. मला तुझ्यामुळे खूप जणांशी गप्पा मारायला मिळणार आहेत. सो थँक्यू सो मच. येस. धनश्री ताई, एक ब्रीफ इंट्रोडक्शन अबाउट युअर सेल्फ. आय एम अ सिंगर, म्युझिक कंपोजर, देन आय एम अ जिंगल मेकर, ऍड फिल्म मेकर अँड पोएटेस, रायटर, ऑल दिस थिंग्स. या. फुल पॅकेज. आणि मला लोकांना सांगायला आवडेल की धनश्री ताईंनी आतापर्यंत हजारो म्हणजे 3-4 हजार जिंगल्स आतापर्यंत त्यांनी गायले, त्यांनी म्हटले आहेत. सो इट्स आय एम व्हेरी हम्बल्ड टू हॅव मेट यू. ओ. जिंगल्सचा खूप एक वेगळंच विश्व आहे आणि आय लव्ह वर्किंग ऑन जिंगल्स आणि आय एम वर्किंग ऑन जिंगल्स सिन्स 1995 ऑलमोस्ट. सो हा. तर त्याच्यामुळे आता खूप प्रकारचे जिंगल्स करायला मिळाल्यात, खूप भाषांमध्ये करायला मिळाल्यात. ऑलमोस्ट 9-10 भाषांमध्ये मी गाणी रेकॉर्ड केली आहेत. सो हा. सो त्याच्यामुळे छान एक्सपिरियन्स खूप छान असतो तो सगळा. व्हेरी नाईस. धनश्री ताई, तुम्हाला फर्स्ट टाइम असं कधी वाटलं की तुम्ही सिंगर व्हावं? व्हॉट वॉज द जर्नी? मला असं वाटतं की मी जेव्हा जन्म घेतला असेल तेव्हापासूनच मला वाटत असणार आहे, मे बी. कारण की ऍक्च्युली ना, मला हा प्रश्न जेव्हा केव्हा विचारला जातो, मी ही स्टोरी नक्की सांगते. की जेव्हा मी 3 वर्षाची होती, 3-3.5 वर्षाची, बालवाडीत जायची मी शाळेमध्ये. आणि एक दिवशी बालवाडीतनं घरी आल्यानंतर आई पोळ्या करत होती, तोपर्यंत मी मस्तपैकी आपलं माझं काहीतरी टाइमपास खेळणं चाललं होतं. आणि खेळता खेळता काहीतरी गात होती, गाणं गात होती. तर आई ऐकत होती, मी तिच्या जवळपास बसून गाणं म्हणत होती. तर तिने मला विचारलं की अरे, हे गाणं कुठलं आहे? म्हणजे कोणी शिकवलं तुला हे गाणं? तर मी म्हंटल की कोणी नाही शिकवलंय, मीच म्हणतेय. तर ती म्हणाली की तिला असं डोक्यात पण नाही आलं ना की म्हणजे की एवढ्या लहान वयाची मुलगी काहीतरी करू शकते, रचना, काही कॉम्पोजिशन. सो तिने मग म्हटलं की तुला काय अमुक कुठे तू रेडिओवर ऐकलंस का? कारण आमच्या वेळेस फक्त रेडिओ एवढं एकच एंटरटेनमेंटचं, आमच्याकडे टीव्ही वगैरे पण काहीच नव्हतं. इतके लहानपणीचा काळ तो, 1974. सो तिला म्हटलं नाही. आणि मग तिने ह्या आजींनी शिकवलं का, त्या आजींनी शिकवलं? कोणीच नाही. मग ती म्हणे शाळेत शिकवलं का तुम्हाला? म्हटलं नाही, पण मला असं म्हणायचं वाटतंय, तुम्हाला डिस्टर्ब करू नको, मी म्हणतेय तर मला म्हणू दे. मग ते आजोबांनी हे केलं. पण त्याच्यामध्ये ना एक जोडाक्षर असलेला शब्द होता, करुणाब्धे हा शब्द होता. हे देवाचं म्हणजे कृष्ण कृष्ण हा माझा बॉयफ्रेंड आहे. सो त्याच्यासाठी मी सगळं करत असते. सो त्याला उद्देशूनच गाणं होतं ते. आणि तर मग आजोबांच्या लक्षात आलं की ही काहीतरी हिने कविता लिहिली आहे. मग त्यांनी आईला सांगितलं, तू पटकन हे नोट डाऊन करून ठेव. ती जेव्हा काही असं तुला वाटतंय की ती वेगळं काहीतरी म्हणते, तर नोट डाऊन करून ठेवत जा तू. सो दॅट द जर्नी बिगॅन फ्रॉम देअर, की ऍज अ लिरिसिस्ट, ऍज अ म्युझिक कंपोजर अँड ऍज अ सिंगर, स्टील गोइंग ऑन. आय मीन, यू आर मेंट टू बी अ सिंगर, असं आहे ते. यू आर येस. डेस्टाईन्ड टू बी अ येस. सिंगर. येस, डेफिनेटली. ओके. आता मला विचारायचं आहे की तुमचे हु आर युअर इन्फ्लुएन्सर्स, म्हणजे मराठी सिंगर्स किंवा अर्ली इन्फ्लुएन्सर्स, ज्यांच्यामुळे तुम्हाला वाटलं की नाही, या फील्डमध्ये आपण जावं, असं कोण आहे? ऑब्विसली लता मंगेशकर. त्या तर आहेतच. पण मला वेस्टर्न म्युझिक पण ऐकायला आवडतं. मी खूप सारं वेस्टर्न म्युझिक ऐकते. तर मला एल्विस प्रेस्ले आणि मायकल जॅक्सन हे दोघं जण प्रचंड आवडतात, म्हणजे खूपच आवडतात. आणि अगदी जुन्या काळातले म्हटलं ना तर के एल सहगल, किशोर कुमार, ही मंडळी दोघं जण. के एल सहगल, त्यांची गाणी मी खूपदा ऐकत बसते. मला त्यांचं खूप माहित नाही, खूप त्यांच्या आवाजात काहीतरी गोष्ट आहे, काय तरी सम एलिमेंट, यु नो दॅट
कीप्स यू यु नो कनेक्टेड. ते तुम्ही त्याच्यापासून लांब जाऊ शकत नाही. मी खूपदा असं प्रयत्न करते की नाही ओके आता हे गाणं नंतर ऐकीन, पण नाही असं होऊ शकत नाही. समजा असं युट्यूब वरती आलं आणि मग सजेशन्स मध्ये हा या ऑब्व्हियसली के एल सहगल त्यांची खूप सजेशन्स येतात मला. तर मग मी एक एक गाणं मी रिपीट मोडवर किती वेळ ऐकू शकते. मला त्यांचं खूप आवडतं गाणं. काय थ्रो आहे त्यांच्या आवाजाचा आणि सगळंच मला आवडतं. सो हे सगळे माझे म्हणजे ह्यांच्यामुळे मी इन्फ्लुएन्स. लहानपणी तर काय इंग्लिश कळायचं नाही, हा पण हा काहीतरी जे काही शब्द ऐकायला यायचे ते माझ्याकडे हे रेकॉर्ड प्लेअर होता आणि अ, माझे वडील खूप मला रेकॉर्ड्स आणून द्यायचे इंग्लिश, मराठी, हिंदी सगळं. सो मी भरपूर ऐकायची गाणी आणि अजूनही मला गाणी ऐकायला खूप आवडतात. ओके. तुम्ही फॉर्मल ट्रेनिंग घेतलीये का धनश्री ताई या क्षेत्रात? येस, येस. मी गांधर्व महाविद्यालयाची संगीत अलंकार ही पदवी आहे. वा माझ्याकडे माझ्या गुरु डॉक्टर माधुरीताई डोंगरे आणि थोडे दिवस मी शेखर कुंभोजकर सर त्यांच्याकडे पण मी गाणं शिकलेली आहे थोडंसं आणि गझल गायन स्पेशलाइज्ड इन गझल्स. तर ते मी 10 वर्ष शिकली होती. उस्ताद फयाज हुसेन खान साहेब आपले पुण्याचे ऑल इंडिया रेडिओ आकाशवाणीचे ते तिथे होते. ते काम करायचे आणि त्यांनी एका कॉम्पिटिशन मध्ये मला गझल गाताना ऐकलं. मला त्यांनी फर्स्ट प्राइज दिलं त्या कॉम्पिटिशन मध्ये. म्हणजे आपली इन्सिंक म्हणून फर्ग्युसन कॉलेजमध्ये असते तिथे. आणि तिथे त्यांना खूप आवडला आवाज आणि त्यांनी म्हटलं की तू नक्की ये. मग माझा एक मित्र मला त्यांच्याकडे घेऊन गेला होता आणि त्यांच्याकडे मी जवळपास 10 वर्ष सगळ्या अनरेकॉर्डेड म्हणजे आपल्या फिल्ममध्ये किंवा रेकॉर्डेड आहेत त्या नाही. त्यांचे कॉम्पोजिशन्स होत्या सगळ्या. सो त्या मी शिकलेली आहे. आणि अगदी अर्ली डेज म्हणजे माझं बालपण सगळं खोपोलीला गेलं. तर तिथे काही फार अगदी छोटंसं गाव होतं ते. अजूनही छोटंसंच आहे ते. पण अच्छा तिथे ना कोणी फार टिकायचे नाहीत. जसे संगीत शिक्षक वगैरे फार ते आले की ते मुंबई पुण्याला इथे कर्जत वगैरे असे जायचे. तर तेव्हा तिथे एक सुहास महाजन सर ही वॉज द डिसायपल ऑफ पंडित जितेंद्र अभिषेकी आणि त्यांच्याकडे मी अगदी खरं सांगू तर एक महिनाभर वगैरे शिकली असेल. कारण नंतर मग ते गेले खोपोली सोडून. तर असं ह्या लोकांकडे. पण मेन जे आता माझं कंटिन्युअस जे शिक्षण सुरू आहे गाण्याचं डॉक्टर माधुरीताई डोंगरे. सो आय गिव्ह दॅट क्रेडिट टू हर की त्यांनी मला अलंकार पर्यंत आणलं. नाहीतर मला वाटत नाही की मी काय असं म्हणजे असं शिस्तीत मध्ये शिकली असती वगैरे. पण त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं आणि खूप माझ्या म्हणजे त्यांची ही विशेषता आहे की जसा समोरचा स्टुडंट असेल त्याप्रमाणे त्याच्या बुद्धीला झेपेल असं त्या शिकवतात. सो त्यांनी मला त्या पद्धतीने शिकवलं आणि क्लासिकलची खूप त्यांनी माझी मैत्री करून दिली. नाहीतर पूर्वी मी फार क्लासिकलच्या भानगडीत पडायची नाही. हा पण हा त्यांनी मला खूप छान मैत्री करून दिली गाण्याशी. सो येस, डॉक्टर माधुरीताई डोंगरे त्यांच्याकडे मी संगीत अलंकारचं शिक्षण घेतलंय. वा एक गझलची झलक मिळेल का धनश्री ताई जरूर, एक? जरूर. ही एक गझल आहे. आमचा एक यू मी अँड चाय नावाचा मी एक मध्यंतरी प्रोग्राम करायची. तर त्याच्यामध्ये ही गझल ही पण मी स्वतः लिहिलेली आहे आणि संगीतबद्ध केलेली आहे. तर त्याचं हे असं आहे की कधीतरी ना दिवसभरात एक क्षण असा असतो वेन यू आर विथ युअर सेल्फ. या आणि आय लव्ह सच मोमेंट्स आय लव्ह सच मोमेंट्स. की काही कोणी नसतं आणि आपण आपले बसतो आणि त्यावेळेस आपण मस्त एक चहा घेत हा बसलेलो असतो. काही हा मस्त काहीच विचार नसतो डोक्यात की असं तसं तसं तसं. सो त्यावेळेस एक थॉट जो डोक्यात आला तो मी ह्याच्यामध्ये मांडलाय. न कोई याद, न फरियाद, न रुसवाई है, न कोई याद, न फरियाद, न रुसवाई है, गुनगुनाती हुई महकती हुई तन्हाई है, न कोई याद, न फरियाद.
मी 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 मंत्रमुग्ध झाले, मी ऐकत बसले. सो सो लवली धनश्री, थँक्यू फॉर सिंगिंग. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. या. आता आपण जेव्हा मागे बोललेलो होतो तेव्हा तुम्ही सांगितलं की तुम्ही ओम ट्रेनिंग किंवा ओमची साधना तुम्ही येस. स्वतः करता, आणि तुम्ही म्हणजे लोक जे तुमच्याकडे येतात त्यांना पण तुम्ही सजेस्ट करता. तर ही जर्नी कुठून सुरू झाली आणि तुम्ही येस. का ही साधना करतात? प्लीज शेअर विथ आवर येस. व्ह्युअर्स. येस, डेफिनेटली मला नक्कीच आवडेल सांगायला. ओंकार साधना, ओंकारामध्ये मेडिटेशनल व्हॅल्यू तर आहेच, नो डाऊट. पण अ, मी जी ओंकार साधना सांगते, शेअर करते, आय डोंट लाईक टू यूज द वर्ड की मी शिकवते, कारण वी ऑल आर लर्नर्स. आम्ही सगळे मिळून रियाज करतो एव्हरी मॉर्निंग 7:30. त्याची ओंकार साधनाची बॅच असते आपली. आणि ऑनलाईन हे करते, सांगते मी, सो दॅट पीपल फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड कॅन जॉईन. हा ओंकार साधना हे सिंगर्स किंवा व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट किंवा ज्यांना खूप बोलावं लागतं, फॉर एक्झाम्पल टीचर्स आहेत किंवा पब्लिक स्पीकर्स आहेत, किंवा वकील लोक असतात, त्यांना खूप बोलावं लागतं आणि मोठ्या मोठ्याने बोलायला लागतं. मी हा. येस. सो काय होतं, खूप बोलून आवाज दमतो. आणि मग आणि आवाज हे आपल्या, अ, असं म्हणतात की आवाज हे तुमच्या आत्म्याचं प्रतिबिंब आहे. आणि तुमचे डोळे हे तुमच्या कॅरेक्टरचं प्रतिबिंब आहे. तुम्ही कसे आहात, तुम्ही कनिंग असाल तर वी कॅन येस. मेक आउट फ्रॉम द पर्सन्स आईज. आणि आवाज कसा आहे ह्याच्यावरून तुम्ही ॲरोगंट आहात की तुम्ही पोलाईट आहात की तुम्ही न्यूट्रल आहात. म्हणजे असे पण गोष्टी मी नंतर सांगते त्याच्याबद्दल. पण आवाजावरून कळतं की तुम्ही कसे आहात. सो आवाज हा एक खूप काय म्हणू आपण, इफेक्टिव्ह आणि इम्पॉर्टंट मीडियम आहे टू एक्सप्रेस युअर सेल्फ. हा. तर मग आवाजाची काळजी घेणं आवश्यक आहे. गायकांना तर खूपच आवश्यक आहे. कारण इतके कार्यक्रम करत असतात, वेगळ्या वेगळ्या पट्ट्यांमध्ये गाणे गात असतात, रेकॉर्डिंग असतात आणि सगळं असं. सो माझ्या बाबतीत एक असं झालं होतं, गोष्ट की 2000 साली माझी अशीच एका प्रोग्रामसाठी प्रॅक्टिस सुरू होती, लॉ कॉलेज रोडला पुण्यामध्ये. आणि प्रॅक्टिस सुरू असताना अचानक मला राईट साईडला इथे कळ आली एकदम जोरात डोक्यामध्ये. आणि मी कोलॅप्स झाली. तर ऍक्च्युली तो एक ब्रेनमध्ये ब्लड क्लॉट आला होता आणि बर्स्ट झाला होता तो तिथे. सो त्याच्यामुळे माझी लेफ्ट साईड पूर्ण पॅरलाइज झाली होती. पण त्याचं काही मला एवढं दुःख नव्हतं. पण मला जे दुःख होतं ते हे झालं की माझा गाण्याचा आवाज पूर्ण गेला होता. गाणं काय मी बोलू पण नीट शकत नव्हती. जे वजन लागतं आवाजामध्ये तेच नव्हतं. श्वास एकदम हे झालं होतं, म्हणजे ब्रीदिंग कपॅसिटी कमी झाली होती आणि सगळं असं खूप एकदम डाऊन, झिरो लेवल, झिरोच्याही खाली गेली होती. म्हणजे डॉक्टर तर म्हणाले की तू वरती बेल वाजवून आलेली आहेस. आणि इट वॉज अ व्हेरी सिरियस मॅटर. कारण की म्हणजे त्याच्या पुढचं मी सांगू तर मला एक साधारण 20-25 दिवस, एक साधारण महिना आपण म्हणू शकतो, मला काही आठवत नाही. आत्ता सुद्धा नाही आठवत मला. ते माझे आयुष्यातली ती पानं ब्लँक आहेत. मला काही नाही आठवत. मी मध्येच शुद्धीत यायची, मध्येच बेशुद्ध व्हायची, असं होत होतं. फक्त मला सगळे घरचे लोक सांगतात की तू शुद्धीत आलीस की तू गाणं म्हणून बघायचा प्रयत्न करत होती, कारण मी गाणं म्हणता म्हणताच मी बेशुद्ध पडली होती. सो गाणं म्हणून बघायची आणि ते मनासारखं येत नव्हतं म्हणून मी चिडचिड करायची खूप. कारण माझ्यासाठी गाणं हे माझं सगळं आहे. माझ्या आयुष्यात गाणं सोडून दुसरं काहीच नाही आहे. म्हणजे मला एकदा एकांनी प्रश्न विचारला होता की तू गाणं वगैरे कधी बंद करणार आहेस तुझं? म्हटलं काळजी करू नका. माझे श्वास बंद झाले की माझं गाणं आपोआप बंद होईल. कारण की मी जिवंतच नसणार आहे. सो आणि मग मी वडिलांना एकदा सांगितलं की मला तुम्ही घरून, माझी तेव्हा कॅसेट्स असायच्या, मी तानपुऱ्याची कॅसेट बनवून घेतली होती. तर मी त्यांना म्हटलं माझी तानपुऱ्याची कॅसेट आणि टेप रेकॉर्डर आणून इथे माझ्या डोक्याशी लाव, असं ते सांगतात मला. मला तर हे काहीच आठवत नाहीये. आणि मग त्याच्याबरोबर मी नुसतं सा म्हणायचा प्रयत्न करायची, पण ते नाही, बिलकुल नाही. म्हणजे नुसतं आ, आ, एवढं यायचं. मग डॉक्टर म्हणाले की प्लीज तू आता स्ट्रेस घेऊ नको, कारण स्ट्रेसने तुझी तब्येत अजून बिघडेल. तर तू स्ट्रेस घेऊ नको, तू गाण्याचा विचार एक वर्षभर जरा बाजूला ठेव, तुझं आधी फिजिकल स्ट्रेंथ तुझी येऊ देत.
म्हटलं 1 वर्ष मी एक दिवस एक क्षण नाही राहू शकत गाण्याशिवाय. तुम्ही मला 1 वर्ष सांगताय नाही गायचं. दॅट इज नॉट पॉसिबल फॉर मी. मग मला एक ओंकार साधना वर्कशॉप बद्दल कळलं. जेव्हा मग घरी आल्यानंतर डॉक्टर जयंत करंदीकर म्हणून नगरचे एक डॉक्टर होते. तर अनफॉर्च्युनेटली इज नो मोर. पण त्यांनी तेव्हा ते वर्कशॉप्स घेतले होते. तर तेव्हा मी ते अटेंड केलं वर्कशॉप आणि त्याच्यामध्ये मला हे ओंकार साधनेनी अक्षरशः सांगते की थोडीशी आपली पण विल पॉवर असते ना आणि त्याला छान हे साथ मिळाली. सो मला 8 दिवसामध्ये माझं गळ्यामध्ये ताकद जाणवायला लागली. सो आय सेड की येस धिस इज समथिंग. मग ती ओंकार साधना तर मी कंटिन्यू केलीच. त्याच्याबरोबर मी व्हॉइस कल्चरचा खूप सारा अभ्यास बरेच पेपर्स आणि त्याच्याबद्दलचे रिसर्च आणि हे वाचलं. काही लोकांना भेटली, काही जे खूप चांगले अधिकारी लोक आहेत ह्या फील्डमधले, त्या लोकांना भेटली, त्यांच्याकडून समजून घेतल्या गोष्टी. आणि या ओंकार साधनेने अनेक प्रकारचे म्हणजे आपल्याला म्हणजे लोकांना वाटतं ओम ओम ओके ओम म्हटलं मग पुढे काय? तर नाही त्याचे वेगळे वेगळ्या प्रकारे उच्चारण आहे. उ म असतं. तर चा वेगळा इम्पॉर्टन्स आहे, ऊ चा वेगळा इम्पॉर्टन्स आहे, म चा वेगळा इम्पॉर्टन्स किंवा त्याच्यामध्ये वेव ओंकार एक आहे. त्याच्यामध्ये व्हायब्रेशन. रिव्हर्स हा रिव्हर्स ओंकार आहे, भ्रमर ओंकार आहे, असे खूप प्रकार आहेत. म्हणजे देर आर ऑलमोस्ट 40 to 50 टाइप्स डिफरंट व्हेरिएशन्स की ज्या प्रकारे तुम्ही ओम म्हणू शकता. आणि तुमचा जो प्रॉब्लेम आहे समजा आता तुम्हाला बोलताना तुमचा म्हणजे जीभ जड असते ना काही काही जणांची, उच्चार नीट येत नाहीत. सो त्याच्यासाठीचा वेगळा ओंकार आहे. जर का तुमचा आवाज मेलोडियस नसेल तर त्याच्यासाठीचा मोनोटोनस असतो काही गायकांचा आवाज. सुरेल असतो पण मोनोटोनस. देर इज नो एक्सप्रेशन इन इन द सिंगिंग. मग त्याच्यासाठीचे आहेत ओंकार. सो असे वेगळे वेगळे. सो ते ओंकार साधना इज व्हॉइस कल्चर ऍक्च्युली. आणि मग त्याला जोडून स्वर साधना असं आम्ही तो रियाज करतो. खूप त्यांनी बऱ्याच लोकांना फायदा झालेला आहे. काही सेलिब्रिटी सिंगर्स सुद्धा येऊन परत मी म्हणेन की आम्ही रियाज केला एकत्र. मी शिकवलं असं मला म्हणायला बिलकुल आवडत नाही. कधी कधी काय होतं की वरचे स्वर नीट लागत नाहीत. हा. वरचे स्वर गाताना स्पेशली आफ्टर 40s स्केल खाली येते हो. नॅचरली. नॅचरली कारण की मसल्स तुमच्या 40s पर्यंत नॅचरली तुमच्या स्ट्रॉंग असतात. 40 नंतर हळूहळू खाली यायला लागतं. सो तसं होऊन त्यांना गाता येत नव्हतं किंवा मनासारखा आवाज लागत नव्हता. गाताना सारखं असं करायला लागतं, ठाकरायला लागतं किंवा खर्जातले स्वर म्हणजे षडजेच्या खालचे स्वर हे पण नीट लागत नाहीत वगैरे असं होतं. आणि त्यांनी ओव्हरऑल परफॉर्मन्स असा डल होतो जो ब्राईट व्हायला पाहिजे. सो तसं अनेक प्रॉब्लेम्स असतात. तर ते सगळे ह्या ओंकार साधनेमुळे मला जो फायदा झाला तो मी प्रयत्न कारण की एखाद्या गायकाला गाता न येणं ही केवढी मोठी शिक्षा आहे. आय हॅव गॉन थ्रू इट. सो माझा प्रयत्न असतो की जितकीही ह्याचा प्रसार करता येईल तितका मी प्रयत्न करते आहे. आणि बऱ्याच जणांपर्यंत पोहोचलं आहे. अजून पण बाहेर देशामध्ये ओंकार साधना क्लिनिक्स आहेत. हो. जस्ट इमॅजिन. हो, हो. आणि आपल्या इकडे आपलं ओंकार हे आपलं हे तंत्र असून आपल्या इथे पीपल आर नॉट अवेअर ऑफ दिस ओंकार साधना ऍज मच एज दे शुड बी. इट्स व्हेरी इन्स्पायरिंग. तुम्ही स्वतःला कसं उभं केलं त्या त्या इन्सिडेंट नंतर आणि तुम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवताय. येस. मला ना 2 एक्झाम्पल द्याल का धनश्रीताई? हो, हो. फर्स्ट इज जेव्हा आपल्या घशाला म्हणजे हे लोकांना मे बी मदत मिळेल ह्यानी. हम्म. जेव्हा आपण करतो असं वाटतं की काहीतरी हल्लंय कॉर्ड आणि मग परत तुमचा आवाज परत येतो. हा, जेव्हा हा. असं कधीतरी तर तुमचा कधीतरी आवाज डबल होऊन जातो किंवा असं केलं हम्म. की ते कॉर्ड्स लागतात तसं. येस, येस. फर्स्ट फर्स्ट ते जर तुम्ही सांगितलं ब्रीफ मध्ये. आणि सेकंडली ज्या लोकांची जीभ जड असते त्या हम्म, लोकांचे हम्म. उच्चार जे येत नाहीत बरोबर त्यांनी कसं येस. ओंकार करावा. आणि हे 2 एक्झाम्पल तुम्ही ओके. सांगाल का प्लीज? नक्की, नक्की. मी फक्त तानपुऱ्याचा स्वर लावते. हो. एक अगदी बेसिक ओंकार आहे की जो सगळ्यांनी म्हणजे जे सिंगर्स आहेत त्यांनी किंवा जे नॉन सिंगर्स आहेत त्यांनी सुद्धा करायला हरकत नाही. ओमचे 2 पार्ट्स केले. ओ प्लस म. ऍक्च्युली इट इज उ अँड म. पण या. आपण हा पहिला जो बेसिक ओंकार आहे याला नाद ओंकार असं म्हणतात. नाद. नाद इज रेझोनन्स. अच्छा. सो यांनी जे तुम्ही म्हटलं आता की खरखर येते आवाजामध्ये किंवा असं
हे होतं, नीट लागत नाही आवाज आणि मग नीट लागतो. हा असं हा जो एक प्रॉब्लेम होतो. सो आवाज छान स्थिर आणि म्हणजे जो असं असं वर्णन केलं गेलंय आपल्या पुस्तकांमध्ये, ग्रंथांमध्ये, की तेलाची धार कशी पडते ना, हा तसा आवाज तुमचा असला पाहिजे. सो इट हा शुड हॅव सम डेन्सिटी. हा, पाण्यासारखं नाही, तेल म्हटलंय. सो डेन्सिटी असली पाहिजे, त्याला स्निग्धता असली पाहिजे. स्निग्धता म्हणजे आता तूप किंवा तेल हे कसं मॉइश्चराइज, हा इट शुड नॉट बी ड्राय. आवाज हम्म. ड्राय नसला पाहिजे. हा, सो असं, आणि एक संध दार पडत असते ती, अशी तुटक 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 नाही पडत. करेक्ट. सो हम्म. आवाज पण असा फ्लो व्यवस्थित असला पाहिजे. सो त्याच्यासाठी हा नाद ओंकार आहे. सो त्याच्यासाठी आपण ओम ह्या शब्दाचे अक्षराचे दोन तुकडे करतो, ओ प्लस म. ओ एका श्वासामध्ये ओ गळ्यात 4 काउंट्स म्हणायचा, अ, नाकात 4 काउंट्स म्हणायचा, त्यालाच नाकात न्यायचं आणि 2 काउंट्स म म्हणायचा. ओके, सो इट इज अ सायकल ऑफ 4 काउंट्स. सो 1, 2, 3, 4. ओ. दॅट्स ऑल. ओके, 4 काउंट्स गळ्यात म्हटला, त्यालाच नाकात नेलं, तेव्हा त्याला नेझल केलं. ओला केलं. ओ. डिफरन्स ऐकायला येतोय ना? ओ. ओ. येस. ओ. सो 4 काउंट्स गळ्यात न म्हटला, त्यालाच नाकात नेलं 4 काउंट्स, आणि 2 काउंट्स म म्हणायचा, असा त्याचा हिशोब आहे. आणि त्याला नाद ओंकार असं म्हणतात. सो ह्यानी ओव्हरऑल आवाज तुमचा खूप छान, त्याचं टेक्स्चर खूप छान होतं. आणि दुसरा जो तुम्ही म्हटलं, ज्यांची जीभ जड आहे समजा, किंवा उच्चार, सो त्याच्यासाठी ट्रिल्स आहेत. त्याला रफार ओंकार म्हणतात, किंवा व्हॉइस कल्चरच्या भाषेत ट्रिल्स म्हणतात. सो लहानपणी जे स्कूटर चालवतो ना हा आपण, हा 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 हा. हा तसं. हम्म? आणि किंवा लिप ट्रिल, हा आता केला तो टंग ट्रिल होता, आता लिप ट्रिल. तर ह्यानी सगळ्या इथल्या मसल्स मोकळ्या होतात. अगदी मी आता थोडक्यात सांगितलंय त्याच्याबद्दल. सगळ्या मसल्स मोकळ्या होतात आपल्या, आणि आपले उच्चाराला, जिभेला पण हे मिळते ना, व्यायाम मिळतो, आणि उच्चार चांगले होतात. हो, कारण की खूप लहान मुलांचा ना मी ऑब्झर्व केलंय, जीभ जड असते. तर कधी हो, कधी ते हो, काय बोलतात ते कळत नाही. हो, हो, बडबड बोलणं लहान मुलांचं वेगळं पडतं, काही मुलांचं ते जीभ थोडी हो. जड असते. तर मे बी दिस कॅन हेल्प दे, म्हणून मी हा प्रश्न अगदी विचारला. नक्की. लहान मुलंच काय, मोठ्या माणसांना सुद्धा बऱ्याच जणांना मी बघितलं, म्हणता येत नाही. आ अरे मी तुझ्याकडे सकाळी येऊ का? सकाळी असं होतं ते. सकाळी हा पाहिजे ना, पाहिजे ना तो. तर ते अशा लोकांनी जर का हा व्यायाम केला, तर नक्की त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. नक्की. नुसतं रर्र, रर्र, रर्र. हं. मग ह्याच्यात ओम नाही म्हणायचं, ह्याच्यामध्ये नाही. हां, हे हां. प्रॅक्टिस करायची. ओके. हो, हो, हो. दिस इज रफार ओंकार असं त्याला म्हणतात. विच ऍक्च्युली व्हॉइस कल्चरमध्ये त्याला ट्रिल्स म्हणतात. थँक्यू फॉर हं. शेअरिंग दिस लवली अरे. इन्फॉर्मेशन. धनश्रीताई, खूप मस्त. धनश्रीताई, आता जेव्हा तुम्ही परफॉर्मन्स देता किंवा तुमचा शूट जेव्हा असेल, तेव्हा तुम्ही आधी काय प्रिपरेशन करतात बिफोर गोईंग फॉर द रेकॉर्डिंग? मी खरं सांगू, माझी जी पद्धत आहे, डोकं शांत ठेवते. दॅट्स ऑल. कारण रियाज तर आपण करतच असतो. रियाज तर रोजच करायला पाहिजे. मी ज्यांच्याकडे गझल गायकी शिकली, खान सर, तर ते नेहमी म्हणायचे, की एका 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 स्टुडंटनी त्यांना विचारलं होतं, की सर, कोई कुछ शॉर्टकट बताइए ना ये इसके लिए. तर म्हणे, प्रयत्नांना शॉर्टकट नसतो, रियाजाला शॉर्टकट नाही, रियाज रोज व्हायला पाहिजे. तर तो रियाज तर आपला होतच असतो, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, गात असताना, म्हणजे परफॉर्म करत असताना, आता माझ्या बाबतीत गात असताना, वेदर इट इज अ लाईव्ह परफॉर्मन्स किंवा स्टुडिओ रेकॉर्डिंग आहे, जर कॉन्सन्ट्रेशन बिघडलं, तर गाणं चांगलं होत नाही. बरोबर आहे ना? सो मी गाण्याचा कार्यक्रम असेल, त्याच्या आधी 1-2-3 तास मी माझा मोबाईल स्विच ऑफ करते, आणि म्हणजे सगळ्या घरच्यांना सांगून ठेवते, की मी आता 2 तास आय एम नॉट अवेलेबल. आणि
शांत. म्हणजे मी ना मी म्हणजे गाणी गाऊन बघतेय किंवा हे असं परीक्षेच्या आधी अभ्यास करायला नाही आवडत हा. मला. परीक्षेच्या दिवशी मी मस्त खेळत असते आणि आधी मात्र अगदी जीव तोडून अभ्यास केलेला असतो. पण जितकं तुमचं फ्रेश राहील डोकं आणि तुम्ही कमी थकलेले असाल डोक्यानी, हा मेंटली, तुम्ही फिजिकल थकणं तुमचं मॅनेज करू शकता. डोक्यानी जर आपण थकलो, डोकं आपलं थकलं तर सगळंच बिघडतं. सो आय रेकॉर्डिंगच्या आधी किंवा याच्या आधी मी शांत बसते. मस्त काहीतरी गेम बिम खेळत बसते किंवा असं काहीतरी शांत. तर ती प्रिपरेशन, येस. ती एक प्रिपरेशन. मी म्हणजे असं कुठलीही गोष्ट, फोन वाजला की तो चांगलाच असेल असं नाही ना. कोणी समजा काहीतरी आर्ग्यू करायला फोन केलाय किंवा काय. सो मेंटल पीस इज मोस्ट इम्पॉर्टंट. तसं. लवली टिप ऍक्च्युली. बरोबर आहे. आता धनश्रीताई, तुम्ही लाईव्ह परफॉर्मन्स तुम्ही प्रेफर करतात की स्टुडिओमध्ये जाऊन रेकॉर्डिंग करून असं तुम्हाला स्वतःला काय आवडतं जास्त? दोन्ही गोष्टी छान आहेत. दोन्हीचे आपले आपले मजा आहे छान. मला रेकॉर्डिंग जास्त आवडतं. हां. मी लाईव्ह करते परफॉर्मन्सेस, पण मला रेकॉर्डिंग जास्त आवडतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला तुमचा प्रोग्रेस कळत राहतो त्याच्यामध्ये. हा. हां, जेव्हा मी गाते किंवा तिथे रेकॉर्डिंग करत असते, स्टेजवर गाताना काय होतं, त्या फ्लोमध्ये गाणं चालून जातं. त्याच्यातले फ्लॉज कळत नाहीत. आपल्याला सुद्धा आणि लोकांनी वन्स मोर दिला तर आपल्याला वाटतं आपण खूप छान गायलोय. ही चुकीची गोष्ट डोक्यामध्ये जाते. नाही. पण रेकॉर्डिंग जेव्हा रेकॉर्डिंग जेव्हा करत असतो, तेव्हा तिथे प्रॉपर कॉम्प्युटरवर दिसत असतं तुमचे सूर कुठे आहेत, काय तुमची उंची काय आहे गाण्यातली, हे तिथे दिसत असतं ना. म्हणून मला रेकॉर्डिंग खूप आवडतं, की तुमचे पाय जमिनीवर राहतात. छान मला ते सगळं माहोल रेकॉर्डिंगचा. म्हणजे स्टुडिओमध्ये गेल्यानंतर मी खरं सांगू, स्टुडिओतून बाहेर आल्यावर मला असा एक क्षण विचार करायला लागतो, की आता मला घरी जायचंय म्हणजे कुठल्या दिशेने जायचंय. इतकी मी त्या जगामध्ये असते आणि मला आय आय रिअली एन्जॉय स्टुडिओ रेकॉर्डिंग. खूप आवडतं मला. तुम्ही तुमच्यासाठी ते मेडिटेशन आहे. म्हणजे यू येस, आर इन. येस. मेडिटेशन पण आहे, रिक्रिएशन पण आहे, सगळंच आहे. हा. हा. ओके, ओके, ओके. आता मला विचारायचं आहे की आता पण लाईव्ह परफॉर्मन्सेस पण तुम्ही काही दिलेले आहे, तुम्ही देतात अजूनही. हो, हो. तर विच इज युअर मोस्ट मेमोरेबल किंवा फेवरेट लाईव्ह परफॉर्मन्स आतापर्यंतचा? ओके. असे 3 आहेत ॲक्चुअली. हो. तिन्ही माझ्या दृष्टीने खूप इम्पोर्टंट कॉम्प्लिमेंट्स मी म्हणेन किंवा आशीर्वाद त्या लोकांचे. देवाच्या कृपेने मी 1990 पासनं परफॉर्म करते आहे स्टेजवरती. 2016 पर्यंत मी खूप परफॉर्मन्सेस केले. म्हणजे पुण्यात, भारतभर पूर्ण, भारताबाहेर सगळीकडे. तर पुण्यामध्ये जे आपले ओ.पी. नय्यर संगीतकार, त्यांचा आम्ही 75वा वाढदिवस साजरा केला होता टिळक स्मारक मंदिरला. आणि ते आले होते प्रोग्रामसाठी स्वतः आणि त्यांनी आमची रिहर्सल पण ऐकली आणि ते म्हणाले की हे चैन से हमको कभी आपने जीने ना दिया, हे गाणं त्यांचं खूप सगळ्यात लाडकं आहे. ते म्हणाले की हे ये गाना कौन गाने वाला है? कौन इनमें से 3 जणी होतो आम्ही. ते म्हणे इनमें से कौन गाने वाला है? तर मला त्यांनी पुढे केलं आणि मी अगदीच छोटीशी कार्टून त्यांच्या समोर गेली आणि तर ते म्हणाले की "ये लडकी गाएगी." अ, तुम्हाला खात्री आहे म्हणे, ते संयोजकांना म्हणाले की ही नीट गाईल म्हणून. तर ते संयोजक म्हणाले, "हीच नीट गाईल फक्त." असं आमची खात्री आहे. तर ते म्हणे, "हे बघ, ते माझं सगळ्यात जवळचं गाणं आहे आणि जर का ह्या मुलीने जर गाणं चुकवलं, तर मी स्टेजवरून तिचा अपमान करीन मी." तर बापरे! मला खूपच टेन्शन आलं. मग प्रोग्रामच्या दिवशी ते समोरच्याच फर्स्ट रो मध्ये बसलेले होते हम्म, आणि हम्म. मी गायला सुरुवात केली. गाताना मला समहाऊ मी डोळे बंद होतात माझे गाताना. तर मी डोळे बंद केले, विसरून गेली मी की ते समोर बसलेले आहेत म्हणून. गाणं संपलं तेव्हा मी डोळे उघडले, तर ते तिथे नव्हते. म्हटलं, "अरे बापरे! आता हे येणार स्टेजवर आणि झालं, माझी कत्तल होणार आहे." पण ते स्टेजवर आले आणि त्यांनी त्यांनी अक्षरशः ते मला म्हणाले, की त्यांनी ₹100 ची नोट काढली, माझ्या हातात दिली आणि मला म्हणाले, की "इथून पुढे कधीही हे गाणं म्हणशील, तेव्हा आवर्जून ही गोष्ट सांगायची, की बाबूजींनी मला ₹100 बक्षीस दिले याच्यासाठी."
म्हटलं अरे म्हणजे चांगलं झालंय म्हणा असं वाटलं. आणि इतकंच नाही तर इथून मुंबईला गेल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एकांना त्यांच्या गाण्यांची ते कव्हर सॉंग्स करतात ना कॅसेट्स, तेव्हा हा कॅसेट्स होत्या. हा तर तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही ह्याच्यातलं हे गाणं पुण्यातली अशी एक गायिका आहे धनश्री नावाची तिच्याकडूनच गाऊन घ्या. असं त्यांनी म्हणजे दॅट मीन्स की खरंच त्यांना हो पटलं हो मी हा गायलेलं. हा डेफिनेटली ते ओरिजिनल गाणं इतकं नक्कीच झालं नसेल, पण ऍटलीस्ट म्हणजे त्यांना मग ते कन्व्हिन्स झाले इतकं झालं. हा एक प्रसंग आहे. नंतर नौशादजींसमोर मला गायला मिळालं. तर उठा है जा उनके सितम हे त्यांचं ओके गाणं. तर ते गाणं गाताना अ, गाणं गाऊन झाल्यानंतर मग आम्ही ह्याच्यात ग्रीन रूम मध्ये सगळे कलाकार आणि नौशादजी फोटो बिटो काढणं चाललेलं होतं. तर त्यांनी ते म्हणे अरे ते गाणं हिने गायलं होतं ना इकडे इधर आओ लडकी असं मला बोलवलं. आणि त्यांचा ना आम्ही पुणेरी पगडी वगैरेनी सन्मान केला होता. त्यांनी ती पगडी काढून माझ्या डोक्यावर ठेवली. अरे आय विश की त्यावेळेस जर मोबाईल फोन्स आणि हे असते तर पटकन आता कसं पटकन आपण फोटो काढून घेतो ना तेव्हा ते काहीच नव्हतं. तो आय कुडंट कॅप्चर दॅट मोमेंट. पण हा बघते मग मी म्हणजे मी शोधते ते ऑर्गनायझर जे त्यांच्याकडे मे बी असेल तो फोटो तर तर पण ती एक मोमेंट आहे की जेव्हा मला ते ते म्हणाले की मला मी असं नाही म्हणणार की तू अगदी ओरिजिनल सारखं गायलीस. तू तुझ्या पद्धतीने गायलीस, पण ते गाणं मला खूप टच झालं. असं त्यांनी सो कमिंग फ्रॉम द म्युझिक डिरेक्टर्स माउथ म्हणजे इट्स अ वा बिग मोमेंट. आणि तिसरी अशीच मोमेंट संगीतकार रवी ज्यांनी आगे भी जाने ना तू वगैरे ते गाणं ज्यांनी कंपोज केलेले आहेत. सो त्यांचा पण प्रोग्राम होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्यामध्ये आम्ही हे गाणं घेतलं होतं एक लागे ना मोरा जिया नावाचं गाणं आहे लता मंगेशकरांचं. आणि ते खूप गोड गाणं आहे आणि थोडस डिफिकल्ट पण आहे. इट्स चॅलेंजिंग गाण्यासाठी. तर ओके ते पण त्यांनी पण म्हटलं की मला उत्सुकता आहे हे बघण्याची की हे गाणं कोण म्हणतंय आणि कसं म्हणतंय. वा आणि ते गाणं झाल्यानंतर त्यांनी मला कॉम्प्लिमेंट दिली होती की तू ह्याची इतकी छान तू त्याला म्हणजे परफॉर्मन्स तुझा इतका सुदिंग आणि छान होता की मला खरंच असं वाटलं की ओरिजिनल गाण्याच्या खूप जवळ गेली होतीस तू असं. वा तर हे काही काही क्षण आहेत जे येस दे आर रिअली लाईफ टाईम मेमरीज माझ्यासाठी. आणि मी तुम्हाला जेव्हा ऐकलं लाईव्ह हम्म, परफॉर्मन्स हम्म. मला माहिती नव्हतं की माझ्या बाजूला तुमची आई बसले आहे. हो हो. आणि म्हणजे मी म्हटलं सच लवली सॉन्ग म्हणजे तुम्ही खूप सुंदर गाता तुम्ही खरंच खूप सुंदर गाता. थँक्यू थँक्यू. खूप खूप मस्त थँक्यू. आहे तुमचा आवाज. धनुषताई माझा पुढचा प्रश्न असा असेल की शोच्या आधी तुमचे असे काही सुपरस्टिशन्स आहेत का किंवा प्री रिच्युअल आहेत का की अम, अ, की तुम्ही ते करूनच स्टेजवरती चढता की असं काही आहे का? स्टेजला नमस्कार करून. हा कारण ती रंगदेवता असते. इव्हन येस स्टुडिओमध्ये सुद्धा रेकॉर्डिंग सुरू व्हायच्या आधी माईकला नमस्कार करते मी. त्याच्या हातात हा असतं सगळं. ओके आणि चप्पल शूज चप्पल्स नाही घालत कारण की ती रंगदेवता म्हणतो आपण. येस नटराजाची पूजा करतो आपण तिथे आणि देवळात आपण नाही ना चपला घालून जात. तो हा ही एक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही आणि प्रोग्राम सुरू व्हायच्या आधी माझा ओमकार सुरू असतो. बस दॅट्स ऑल. पण तो ओमकार म्हणजे फॉर व्हॉइस कल्चर. येस. येस 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 कारण की मी असं एकदा ऐकलेलं होतं की एक कॅमेरामॅन होते ते कॅमेऱ्याला नमस्कार करायचे आणि हम्म. मग शूट सुरू करायचे तर काही काही लोकांचे येस. काही काही आपले हे असतात ना हो. म्हणून विचारलं मला मी. काय वाटतं माहितीये का? सो तुम्ही जेव्हा तुमच्या कॅमेराला किंवा माईकला किंवा रंगमंचाला तुम्ही नमस्कार करता, सो कॉन्सन्ट्रेट करता तुम्ही एक क्षणासाठी आणि त्या कॉन्सन्ट्रेशनमुळे तुमचं मन शांत होतं आणि स्टेबल माइंड आय थिंक दॅट इज द की, मास्टर की. कुठल्याही तुमचा परफॉर्मन्स किंवा तुमचं एफिशियन्सी वाढते त्यानी. जर माइंड स्टेबल नसेल तर तुम्हाला येत असलेली गोष्ट तुम्ही विसरता. हा दॅट्स सो तसं असेल मला वाटतं. तर त्याच्यात सुपरस्टिशन पेक्षा इट्स अ टेक्निक असं मला वाटतं. हं. या तुम्ही आता जे म्हणाला त्याच्यावरून मला एक फॉलोअप क्वेश्चन असा होता म्हणजे दिस कॅन हेल्प नंबर ऑफ सिंगर्स ऑल्सो की स्टेजवरती असताना कधी तुम्ही
ब्लँक झालाय का, किंवा जर कोणी ब्लँक झालं आणि पुढची ओळ आठवत नसेल, तर काय आयडिया आहे, हाऊ कॅन यू फिल दॅट गॅप, काय तुम्हाला सांगायचं असेल तर? झाले ना, मी पण ब्लँक झालेली आहे 1-2 वेळेला. नक्कीच. हो. माणूस आहोत आपण सगळे. सो असं होऊ शकतं. येस. तर म्हणजे शब्द विसरतो किंवा हा. कुठे उचलायचं होतं कडवं ते म्युझिक तर प्रोग्राम असेल म्हणजे लाईव्ह इन द सेन्स लाईव्ह म्युझिशियन्स सकट. तर ते पण लोकं आपल्याला सांभाळून घेतात. कराओकेमध्ये मात्र वाट लागते. कराओकेमध्ये काही नाही. मग असं जर झालं तर ती ओळ सोडून द्यायची. पुढच्या ओळीपासून रिजॉइन करायचं. देअर इज नो ऑप्शन. हां, असं होऊ शकतं आणि कारण की माणूस आहोत आपण सगळे काही झालं तरी. तो हा. ह्या चुका होऊ शकतात. पण ती ओके. आय थिंक दॅट इज द ब्युटी ना ऑफ बीइंग अलाइव्ह. जिवंतपणाचं येस. लक्षण आहे ते. अजिबात येस. न चुकणं म्हणजे तुम्ही मशीन आहात. असं होऊ शकतं करेक्ट. ते. करेक्ट. हो, बिंग ह्युमन. येस, येस, करेक्ट. करेक्ट. खूप छान म्हणालात तुम्ही. आय लाईक इट व्हेरी पॉझिटिव्हली, तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं. हो, आवडलं मला. हो. थँक यू. अ, धनश्रीताई, आता जे नवीन यंग आर्टिस्ट आहेत, सिंगर्स आहेत, अस्पायरिंग सिंगर्स आहेत, त्यांच्यासाठी तुम्हाला काही सजेशन्स द्यायला आवडेल का? हॉनेस्टली मीच त्यांच्याकडनं सजेशन्स किंवा शिकते असं म्हणेन मी. अरे, खूप तयारीचे सिंगर्स आहेत आणि टेक्निकली पण जे टेक्निक्स पण त्यांना खूप माहिती आहेत. टेक्नॉलॉजी माहीत आहे आणि मेहनत करतात भरपूर ते लोकं आणि म्हणजे अकम्प्लिश्ड अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला, परिपूर्ण सिंगर्स आहेत ही आताचे जे खरे जे काही आहेत त्यांच्यापैकी. अ, स्वतःचं काहीतरी निर्माण करायचा प्रयत्न करावा. म्हणजे फक्त रेकॉर्डेड सॉन्ग्सचे प्रोग्राम्स न करता, स्वतःची पण कंपोझिशन्स काही तुम्ही स्वतंत्र जर केलीत, तर ते गाणं आहे ना, अपनी कहानी छोड़ जा, कुछ तो निशानी छोड़ जा. अ, तर काळाच्या या कॅनव्हासवरती आपलं काहीतरी कुठेतरी एक सही पाहिजे छोटीशी. सो आपलं काहीतरी असं एखादं गाणं करून जा, की जे लोकांना ज्याच्यासाठी तुम्हाला लोकं लक्षात ठेवतील. वा. तर गाण्याच्या क्षेत्रामध्ये बद्दल मी एवढंच म्हणेन, की खूप शिकत राहायला चान्स आहे. म्हणजे असं हम्म. तुम्ही कधीच नाही म्हणू शकत, की हां, झालं शिकून. असं नाही. आता टेक्निक्स नवीन-नवीन आहेत किंवा कंपोझिशनच्या स्टाईल्स आहेत, त्याच्याप्रमाणे अरेंजिंग आहे. हे सगळं तुम्हाला शिकता येतं आणि मला ते खूप आवडतं. मी असे खूप व्हिडिओज आता YouTube म्हणजे लहानपणी आपल्याला एक निबंधाला विषय असतो, विज्ञान, शाप की वरदान. आता मी मराठी मीडियम या. असल्यामुळे येस. पण येस. ते काय म्हणजे हां. तर तसंच आहे ते. आत्ताची जी टेक्नॉलॉजी आहे ना, इतकी युजफुल तुम्ही ती वापरू शकता. त्याने तुम्ही खूप काही शिकू शकता. फक्त तुमच्या देशातलं नाही, बाहेरच्या देशातलं आणि ते तुम्ही तुमच्या उपयोगात आणू शकता. तर मला असं वाटतं की शिकत राहावं भरपूर. मला तर आता पण मी विचार करते की काहीतरी नवीन आता मला शिकायची इच्छा आहे. बघू आता कुठलं तरी सॉफ्टवेअर किंवा काहीतरी की इतकं आणि सांगू का म्हणजे एक एक लेयर फक्त आपल्याला दिसत असतो तो गाण्याचा. त्याच्या मागचे इतके लेयर्स आणि ते सो ब्युटिफुल. तुम्हाला एक लेयर एकच गाणं तुम्ही 10 वेळा ऐका आणि कॉन्सन्ट्रेशननी ऐका. आज तुम्हाला हा लेयर दिसला, उद्या त्याच्या मागचे 2 दिसतात, परवा त्याच्या मागचे दोघं-तिघं असे देअर आर इन्फायनाईट लेयर्स आणि इट इज सो ब्युटिफुल की इतके लेयर्स आहेत गाण्यामध्ये, म्युझिकमध्ये अँड दे आर इन्फायनाईट. तुम्ही कधीच नाही म्हणू शकत, की एक गाणं माझं पूर्ण ऐकून झालंय. प्रत्येक वेळी त्याच्यात मग हे शिकत राहणं हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. वा, किती मस्त. अच्छा, मला विचारायचं होतं, धनश्रीताई, आजकालची यंग पिढी डेफिनेटली मेजॉरिटी लोक हिंदुस्थानी क्लासिकल शिकतात. हो. बट देर आर मेनी पीपल आउट देअर, किंवा यंग पेरेंट्स ज्यांच्या मुलांना असं वाटतं की त्यांना इंग्लिश गाणी पण यायला पाहिजे, किंवा तो पण एक बेस त्यांना असायला पाहिजे, तर त्यामुळे ते लोक वेस्टर्न क्लासिकल मध्ये मुलांना घालतायत. तर हं, हं. तुमचा टेक त्याच्यावरती काय आहे, की हिंदुस्थान क्लासिकलचं, कारण की आपला खूप मोठा आय थिंक अभ्यास आहे, वेस्टर्न क्लासिकलचं लिमिटेड आहे का, असं आहे का, की हाऊ डू यू सी धिस?
नाही, वेस्टर्नचा लिमिटेड वगैरे असं काही नाही. हम्म. वेस्टर्नचा पण खूप मोठा अभ्यास आहे. हम्म. मी स्वतः काही काळ वेस्टर्न म्युझिक शिकली. ओके. पियानो पण मी शिकते. आणि शेवटी कसं आहे ना, मला असं वाटतं की जसं आता गोल्ड इज गोल्ड. या. हा, ते तुम्ही बँगल म्हणून घाला, ते कानातलं म्हणून घाला, गळ्यातलं म्हणून घाला. तसं म्युझिक इज म्युझिक. ते हम्म. तुम्ही क्लासिकल म्युझिक म्हणून शिका, तुम्ही वेस्टर्न म्हणून शिका, तुम्ही लाईट म्युझिक म्हणून शिका. तर असं काही नाही की हिंदुस्थानी क्लासिकलचा खूप वास्ट अभ्यास आहे आणि वेस्टर्नचा नाहीये. मी जेव्हा शिकायला सुरुवात केली वेस्टर्न म्युझिक, मी अगदी थोडे दिवस शिकायला मिळालं मला. पण जसे आपल्याकडे पलटे किंवा त्याला अलंकार म्हणतात. हा, सा रे ग व्हेरिएशन्स. रे ग म ग म प म प ध, हे जे, तर ते त्यांच्याकडे पण आहे. त्यांच्याकडे पण आपल्यासारखी मींड आहे. त्यांच्याकडे पण आपल्यासारखे कोमल आणि तीव्र स्वर आहेत. नोटेशन आहे. एवढाच फरक आहे की इंडियन म्युझिक इज बेस्ड ऑन मेलडी आणि वेस्टर्न म्युझिक इज बेस्ड ऑन हार्मनी. पण स्टील दे हॅव एक्स्ट्रा ऑर्डिनरी मेलडीज आणि इमॉर्टल मेलडीज त्यांच्या पण आहेत. आता लव्ह स्टोरी सारखं थीम सॉन्ग, जुना लव्ह हम्म. स्टोरी, आता टेलर स्विफ्ट चालत आहे नाही, ओल्ड, त्यांची ती गाणी किंवा एल्विस प्रिस्लीचं कांट स्टॉप फॉलिंग इन लव्ह विथ यू, हे जे आहे, अशी गाणी ही अजूनही तेवढीच, जसं आपल्याकडे गोल्डन एरा जो मानला जातो बॉलिवूड सॉंग्सचा, त्याच्यातले लता मंगेशकर, आशा भोसले, किशोर कुमार, मोहम्मद रफी, 4 मेजर पिलर्स आहेत. त्यांची गाणी अजूनही ती आपण एव्हरग्रीन समजतो, तशी त्यांच्याकडे पण आहेत. आपल्याकडे जसं लिरिक्स, सुंदर लिरिक्स आहेत, बंदिशी आहेत, तसे त्यांच्याकडे पण आहेत. एवढंच आहे की ना, मला असं वाटतं की परत मी एक कोट मी मेन्शन करीन इथे, की तुमचं मन हे पॅराशूट सारखं असायला पाहिजे असतं आणि इट वर्क्स परफेक्ट ओनली व्हेन इट इज ओपन. या. सो हे असे ना, आपण हे जे हे करून घेतलेत ना काही काही, की क्लासिकल इंडियन म्युझिक मस्त, वेस्टर्न फार धांगडधिंगा असतो, असं नाहीये. असं नाहीये. हम्म. त्यांच्याकडे पण, आणि काय त्यांचे जे व्हॉइस कल्चरचे मी अभ्यास त्यांचा पण हा. केला खूप. हा. काय एक्सरसाइजेस आहेत त्यांचे आणि व्हिगरस, आणि त्याच्यामुळे त्यांचा दम श्वास, त्यांचा थ्रो, आता आय विल ऑलवेज लव्ह यू, ते गाणं ना, आय विल ऑलवेज लव्ह यू, ओके. सिलिन डिऑनचं सुद्धा टायटॅनिकचं जे गाणं आहे, व्हिस्परिंग पण आहे त्याच्यामध्ये, त्याच्यात ओपन थ्रोट, हो. आणि काय रेंज आहे, काय रेंज आहे. त्यांचे स्केल चेंजिंगचे मी काही एक्सरसाइजेस करते. बापरे! अप्रतिम. आणि त्यांनी त्यांनी इतका फायदा होतो. आणि मला असं त्याच्यामुळे कधीच वाटत नाही की, आणि आता कसं झालंय, ग्लोबलायझेशनमुळे म्युझिक पण ग्लोबल झालंय. या. सो येस, तुम्हाला जर मुलांना वेस्टर्न म्युझिक शिकायची इच्छा असेल, अगदी शिकावं. नक्की शिकावं. ओके. आणि इट इट डेफिनेटली गिव्स डिफरंट डायमेन्शन्स. हिऱ्याला कसे पैलू पडतात, तसे या. तुमच्या आवाजाला, परफॉर्मन्सला पैलू पडतात त्यांनी, असं वाटतं हम्म. मला. थँक्यू फॉर शेअरिंग दॅट. थँक्यू. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून तुमच्या फील्ड बद्दल काही शेअर करायला आवडेल का धनश्री ताई? जे तुम्हाला कधी कोणी विचारलं नाहीये प्रश्न, बट यू वुड लाईक टू शेअर. मराठीमध्ये एक असं झालं होतं 1964 मध्ये, आय थिंक, मराठा तितका मेळवावा नावाचं एक फिल्म आली होती, ज्याच्यामध्ये रेशमाच्या रेघांनी ही लावणी आपण सगळ्यांनी ऐकली होती. ज्याचं वैशिष्ट्य हे आहे की ती एका स्त्रीने लिहिलेली, म्हणजे शांताबाई शेळके यांनी लिहिलेली. त्याला म्युझिक केलंय आनंद घन, म्हणजे लता मंगेशकर, आणि ती गायली आहे आशा आशा भोसले यांनी. सो 3 बायकांनी मिळून केलेली ती लावणी आहे. जनरली लावणी ही पुरुष लिहितात, पुरुष कंपोज करतात आणि कोणतरी स्त्री गाते. पण ही लावणी पर्टिक्युलरली अशी आहे. सो त्याच्यानंतर आता इन 2020, बिफोर द लॉकडाऊन, एक फिल्म माझी रिलीज झाली होती, बायको देता का बायको नावाची. आणि त्याच्यामध्ये ही गोष्ट, ही हिस्ट्री रिपीट झाली आहे. की त्याच्यामध्ये एक लावणी आहे जी धनश्री गणात्रांनी लिहिलेली आहे, कंपोज केली आहे धनश्री गणात्रांनी, आणि गायली आहे आर्या आंबेकरनी. सो अगेन
आता इथे दोन बायकांनी मिळून केलेली आहे ती लावणी. पण ही एक गोष्ट आहे की जी यू मे से की थोडीशी एक अं, त्याला फेदर इन द काय कॅप. म्हणूया एक. इट्स अ फेदर इन द येस, कॅप. येस, येस. ती ती एक गोष्ट. आणि दुसरं हे मराठीतलं झालं. आणि जसं मी म्हटलं की एल्विस प्रिस्ले माझा सगळ्यात आवडता सिंगर आहे वेस्टर्न म्युझिक मधला. तर त्याच्यामुळे मी इंग्लिश पण खूप घरामध्ये वेडं वाकडं काहीतरी माझं चाललेलं असतं. तर तसा एक 2022 मध्ये ड्युरिंग द लॉकडाऊन ओनली लाईफ इज ब्युटिफुल नावाचं एक गाणं जे धनश्रीने लिहिलं, धनश्रीने कंपोज केलं आणि गायलं. आणि ते युट्यूब वरती आहे. आणि त्याला ऑलमोस्ट 7 देशांमध्ये त्याला बेस्ट ओरिजिनल सॉन्ग म्हणून अवॉर्ड मिळालं आहे. तिथे तिथल्या फिल्म फेस्टिवल्समध्ये. सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ दी अचिव्हमेंट्स की एका इंडियन सिंगरला, ते सुद्धा मराठी मीडियम मध्ये शिकलेल्या एका सिंगरला इंग्लिश गाण्यासाठी बेस्ट ओरिजिनल सॉन्ग लिरिक्स आणि कंपोजिशन याच्यासाठी अवॉर्ड मिळालं. तर त्याला इटली, फ्रान्स, युके, त्याच्यानंतर दुबई, न्यूयॉर्क म्हणजे युएस ना, न्यूयॉर्क, आणि टर्की अशा 6 देशांमध्ये त्याला अवॉर्ड मिळालाय. आणि त्याला बेस्ट इंडी ऑस्कर, इंडी म्हणजे इंडिपेंडेंट या. म्युझिक जे करतात ते, तर बेस्ट इंडी ऑस्कर मिळालं आहे त्याला. एक वाईल्ड फिल्म मेकर नावाचा प्लॅटफॉर्म आहे, त्यांच्यातर्फे त्यांनी हे अवॉर्ड दिलंय त्याला. सो हे पण मला खूप छान वाटलं. म्हणजे एक समाधान वाटतं ना आपल्याला, आपण जी काही धडपड करतोय त्याच्यामध्ये हे असे अवॉर्ड्स, म्हणजे अवॉर्ड्स इज नॉट एव्हरीथिंग, बट मला वाटतं की त्याच्याने थोडंसं तुम्हाला हे मिळतं की यू आर ऑन राईट ट्रॅक. ओके, असं एक कळत राहतं. सो गुड टू नो. कॉंग्रॅच्युलेशन धनश्री ताई फॉर दिस. थँक्यू. आणि या व्यतिरिक्त पण एक गोष्ट मी अजून सांगेन. परत लॉकडाऊन मध्येच म्हणजे लॉकडाऊन मध्ये खूप माझं खूप रोज काम चाललेलं असायचं. आय वॉज नेव्हर सिटिंग ऍट होम. आणि असं माझं सेटअप आहे, म्युझिक सेटअप. सो माझं रोज काहीतरी चालू असायचं. पण हे जे आहे आता, हे ऍज अ लिरिसिस्ट आहे. अम, एक जॅपनीज म्युझिशियन आहे, यासू हारू तानीगुची असं त्याचं नाव आहे. ओके. ओके. आणि तो एकदा तो इंडियामध्ये सारखा येत असतो. तर त्याला म्हणजे सगळे त्याचे फ्रेंड्स चिडवतात की यू आर अ इंडियन सोल ट्रॅप्ड इन जॅपनीज बॉडी, असं हा, त्याचे सगळे मित्र त्याला म्हणतात. तर तो एकदा इंडियामध्ये इथे आलेला होता, पुण्यामध्ये आला होता, आणि त्याला काहीतरी रेकॉर्डिंग करायचं होतं. तर तो त्यांनी गुगलवरती स्टुडिओज बघितले आणि तो नेमका त्या स्टुडिओत गेला जिथे मी पण रेकॉर्डिंग करते माझं जिंगल्सचं. तर तिथे त्यांनी रेकॉर्डिंग केलं आणि मग तो ही वेंट टू मुंबई, आणि तिकडून तो ऋषिकेश वगैरे असं कुठे कुठे फिरायला गेला. आणि ऋषिकेशला असताना त्याला गंगा नदीचा जो पूर्ण विस्तार आहे तो बघून त्याच्या डोक्यात विचार आला की ऍज इफ हा आईचा पदर आहे आणि तिने सगळ्या जगाला त्या पदरामध्ये घेतलं आहे आणि ती जगासाठी लोरी म्हणते आहे. तर मग त्यांनी तिथे एक ट्यून बनवली. आणि ती ट्यून घेऊन ती ट्यून त्यांनी त्या ह्याला पाठवली, स्टुडिओ वाल्याला, माझा जो मित्र आहे त्याला. आणि त्याला सांगितलं की ह्याच्यावरती मला हिंदी शब्द लिहून पाहिजे. तर असेल का कोणी असं. तर त्यांनी हे केलं. हा, तर माझा मित्र जो आहे स्टुडिओतला, हा. त्यांनी म्हटलं की तू लिहिशील का. म्हटलं हम्म. अरे बाबा, मी कविता लिहिते नो डाऊट, पण मी असं ट्यून वरती वगैरे कधी लिहिलेलं नाहीये. हा, पण आय विल हा. लाईक टू गिव्ह इट अ ट्राय असं. आणि समहाऊ त्यावेळेस परत शांतता होती सगळीकडे बाहेर, म्हणून असेल का काय, फर्स्ट ड्राफ्ट वॉज ओके, म्हणजे डन. जे मी पहिलं लिहून पाठवलं तेच त्याला इतकं आवडलं. आणि त्याच्यानंतर आता आजपर्यंत आम्ही ऑलमोस्ट अशा पद्धतीने 8 गाणी एकत्र केलीत की तो मला ट्यून पाठवतो. हा, तो मला ट्यून पाठवतो. आणि काय त्याला पाहिजे आहे त्या गाण्यामध्ये, जिस्ट कंटेंट, ते तो अरे. पाठवतो. आणि मी त्याला लिहून पाठवते गाणं. अशी 8 गाणी आमची आतापर्यंत झालेली आहेत. सो हे पण एक वेगळा अनुभव माझ्यासाठी की कारण की ती जी ट्यून दिलेली असते, तर त्याच्यावरती त्या वजनानेच तुम्हाला शब्द लिहावे लागतात. नुसते त्या काउंट्स मध्ये बसणारे नाही, त्या वजनाप्रमाणे. म्हणजे आता डा डा टा डा 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 टा टा डा 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 टा डा डा असं जर दिलेलं आहे, तर हम्म. त्याच्यावरती मी लिहिलं धीरे धीरे से ये बहती पवन गाए, असं.
सो ते त्या ह्याच्याप्रमाणेच व्हायला पाहिजे. आणि हा फायदा, मगाशी जो प्रश्न विचारला होता, वेस्टर्न म्युझिक शिकण्याचा हा फायदा झाला मला. कारण हा. वेस्टर्न म्युझिकमध्ये हा एक अभ्यास असतो की ते तुम्हाला एक ट्यून सांगतात, त्याच्यावरती हम्म. तुम्ही काहीही शब्द लिहा, पण ते त्या अच्छा. ट्यून मध्ये, त्या बरोबर त्या बीट मध्ये बसणारे असले पाहिजेत. आता मध्ये एक म्हणजे त्यांनी टा टा डा टा 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 असं त्यांनी मला, मी ज्यांच्याकडे शिकत होती त्यांनी मला हे दिलं. मग त्याच्यामध्ये मी हे केलं, माय नेम इज बॉबी आय लव्ह दिस, असं लिहिणार काहीतरी मी, काही, पण ते बरोबर तेवढ्या ह्याच्यामध्ये ते बसलं पाहिजे. तर तो पण एक हे सुरू झालं. प्लस शॉर्ट फिल्म्स बनवणं सुरू झालं ह्या लॉकडाऊन मध्ये. ज्याच्यामध्ये मी 92 मध्ये शिकलेली आहे फिल्म मेकिंग आणि हे. हो. पण ते मध्ये हो हो हो, मी ते शिकलेली होती. पण मग पुण्यामध्ये काही एवढं त्याचं फील्ड नाहीये. सो ते मी स्क्रिप्ट रायटिंग पुरतं माझं ते राहिलं मर्यादित. पण मग लॉकडाऊन मध्ये ते पण सुरू झालं. आणि आय एम व्हेरी हॅपी टू शेअर की मला फर्स्टच मी जी एक सफर नावाची फिल्म बनवली होती, 3 मिनिटाची फिल्म आहे. आणि त्याच्यासाठी मला गोव्याला एक विस्पी म्हणून एक फिल्म फेस्टिवल असतो, ऑल वुमेन डिरेक्टर्स इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया असं. तर त्याच्यामध्ये मला स्पेशल ज्युरी मेन्शन अवॉर्ड मिळालं. त्याच्यानंतर रिसेंटली मी एक अग्निपंख नावाची एक फिल्म डिरेक्ट केली होती, तर त्याच्यासाठी मला बेस्ट डिरेक्टर अवॉर्ड सुंदरबन फिल्म फेस्टिवल म्हणून असतो, तो मिळाला आहे. आणि 2 म्युझिक व्हिडिओज केलेत, एक सावळ बाधा म्हणून आणि एक लाईफ इज ब्युटिफुल. तर लाईफ इज ब्युटिफुलचं तर मी सांगितलंच. सावळ बाधामध्ये मी ऍक्टिंग पण केली आहे आणि मला ऍक्टिंगसाठी पण बेस्ट ऍक्ट्रेस अवॉर्ड मिळाला आहे त्याच्यामध्ये. सो असं सगळं. ज्या फील्डमध्ये धनश्रीताई जाईल त्या फील्डचं मेडल सर्टिफिकेट घेऊनच येणार. तथास्तु तथास्तु. येस येस येस. व्हेरी नाईस. येस. हा. कॉंग्रॅच्युलेशन. खूप आवडलं मला तुमचे दिस ऑल्सो साइड ऐकायला. किती छान धनश्रीताई. टॅलेंट पेक्षा सांगू का, मला हे सगळं खूप आवडतं मनापासून. मला डान्स पण करायला आवडतो आणि आता मी डान्स पण शिकणार आहे. मी ठरवलंय ते, म्हणजे माझी बकेट लिस्ट. मला हा. कुठल्या तरी एका पर्टिक्युलर गाण्यावर मी ठरवून ठेवलंय ते गाणं. सो कारण मी पूर्वी करायची, मी अच्छा. शाळेत असताना आय वॉज बेस्ट डान्सर, बेस्ट ऍक्ट्रेस. आणि ते फक्त मी जे आजारी पडली त्याच्यामुळे थोडस हे आले माझ्यावरती लिमिटेशन्स. पण नाही, आय एम गोइंग टू स्टार्ट इट अगेन आणि मला डान्स करायचा आहे परत. धनश्रीताई मगाशी तुम्ही एक पॉइंट म्हणाला, सॉरी मी तुम्हाला एक अजूनही फॉलोअप प्रश्न विचारतेय. हा, हा, आणि हे मी खूप आर्टिस्ट कडून ऐकलेलं आहे किंवा अ, मी रिसेंटली एका ऍड मध्ये होते, मी एक ऍड केलेली हा. मी मी असं ऐकलं की पुण्यामध्ये, जसं तुम्ही म्हणाला की पुण्यामध्ये शॉर्ट फिल्मसाठी किंवा ऍड साठी किंवा काही प्रोजेक्ट साठी पुण्यात ऑपॉर्च्युनिटी तशी कमी आहे. पण मग जर तुम्ही डायरेक्टर आहात किंवा तुम्हाला त्या ह्याच्यात इंटरेस्ट आहे, तर ही ऑपॉर्च्युनिटी आपण का नाही करू शकत पुण्यात? काय लिमिटेशन्स आहेत की जे इतके तुम्ही लोक टॅलेंटेड, तुमचा एक ग्रुप असेल, वाय डोंट यू स्टार्ट समथिंग अँड गिव्ह दॅट अपॉर्च्युनिटी टू पीपल ऑर आर्टिस्ट अराउंड? काय आहे? आता मला असं वाटतं की कल्चर, कल्चर जे आहे ना पुण्याचं, हे थोडंसं वेगळं आहे, मुंबईचं वेगळं आहे असं मला वाटतं. आणि आता मुंबईमध्ये सगळी फिल्म इंडस्ट्री, म्युझिक इंडस्ट्री असल्यामुळे अ, तिथे लोक इझिली ऍक्सेसिबल असतात. आता आता हे एक्सप्रेस हायवे आणि ह्याच्यामुळे आपण पटकन 3-4 तासामध्ये जाऊन पोहोचतो मुंबईला. पण पूर्वी खूप अवघड होतं तिथे जाऊन पोहोचणं. त्याच्यामुळे तिथल्याच तिथे ते फील्ड डेव्हलप होत राहिलं. राईट. आपल्या इथे ऍज यू सेड की लोक आहेत, पण टेक्नॉलॉजी मुंबईमध्ये होती. आणि हम्म. ती तिथून इथे मे बी, म्हणजे दिस इज व्हॉट आय थिंक. पण आता हळूहळू सुरू होत आहे पुण्यामध्ये पण. आणि बरेचसे पण प्रोडक्शन हाऊसेस अजूनही बघितले तर मुंबईमध्ये जास्त आहेत. किंवा त्याला रिक्वायर्ड जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते हा. मुंबईमध्ये जास्त आहे. आणि पुण्यामध्ये आता आम्ही काही लोक मिळून, येस आम्ही करतोय प्रयत्न की पुण्यात सुरू व्हायला पाहिजे ही गोष्ट. पण व्हायचं कसं की सगळं टेक्नॉलॉजी आणि इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईमध्ये जास्त इझिली अवेलेबल असल्यामुळे ते इकॉनॉमिकली सुद्धा तिथे करणं जास्त सोयीचं पडतं.
त्याच्यामुळे लोक तिकडे जाऊन हे कर, जी गोष्ट समजा इथे आम्ही 100 रुपयाला करून देऊ, तर तिकडे ती 50 रुपयात जर मिळत असेल, तर पीपल डोंट माइंड स्पेंडिंग ₹20 फॉर गोइंग फ्रॉम पुणे टू मुंबई करेक्ट. आणि डुईंग इट. सो आपण आता होईल, मला असं वाटतं आता पुण्यात पण सुरू होईल हे. आणि शॉर्ट फिल्म्सचं वगैरे तर आता झालंच आहे सुरू. बरेचसे शॉर्ट फिल्म फेस्टिवल्स वगैरे पण आहेत इथे आणि करतायत लोक धडपड आता आता कारण आता ग्लोबलायझेशन जसं होतंय आणि सगळं मिक्स होतंय. करेक्ट. तुम्ही हा सो होईल आता सुरू. हा, म्हणजे मला हे लेट्स बी विचारायचं पॉझिटिव्ह होतं. अबाउट इट. हा, या कारण की ऍटलीस्ट शॉर्ट प्रोजेक्ट, स्मॉल प्रोजेक्ट तरी सुरुवात व्हायला पाहिजे, कारण टॅलेंट तर नक्कीच या आहे. ओके. ओके. ओके धनश्रीताई, थँक्यू सो मच फॉर शेअरिंग आणि लवली गप्पा साठी थँक्यू सो मच. मला पण खूप मजा आली, खूप छान वाटलं बोलून. आणि तुमच्या या पॉडकास्ट साठी खूप तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि अ, छान भरपूर पुढे अजून ह्याचं वाढ होऊ दे आणि चांगल्या भरपूर लोकांपर्यंत जाऊन पोहोचू देत. आणि यू आर डुईंग अ व्हेरी गुड वर्क. आणि आता मला कळलंय की ऍड फिल्म मध्ये काम केलं होतं तुम्ही, सो मी पण लक्षात ठेवते डेफिनेटली. थँक्यू. आणि थँक्यू. येस, थँक्यू. या, आणि जाता जाता एक आगे भी जाने ना तू, तुम्ही मगाशी तो उल्लेख केला, ते शुअर, गाणं म्हणाल येस, का प्लीज? हो. अ, आगे भी जाने न तू, पीछे भी जाने ना तू, जो भी है बस यही एक पल है, आगे भी जाने न तू, पीछे भी जाने ना तू, जो भी है बस यही एक पल है, आगे भी जाने ना तू. Wow. Thank you so much, Dhanashri for coming on the show and being such a lovely person and humble person that you are. Thank you. Thank you so much. Thank you so much.